आपको पता है दुबई के राजा, दुबई के प्रिंस हिंदुस्तान में आए थे। मैं, मोदी जी, हम सब मंत्री 3-4 एक टेबल पर बैठे थे हैदराबाद हाउस में। तो दुबई के प्रिंस ने मोदी जी को कहा कि हमारे लिए एक एहसान कर दो। बोले आपको क्या चाहिए? तो बोले 6 महीने के लिए नितिन गडकरी को दुबई के लिए एक्सपोर्ट कर दो। मित्रांनो, फेका फेका फेका, इतकं फेका इतकं फेका इतकं फेका, कारण येथील बहुजन समाज हे फेकल्याला झेलल्यामध्ये पटाईत आहे। हे लोक आतापर्यंत फेकत 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 आलेले आहेत। अगदी कथामधून, वेगवेगळ्या माध्यमातून, धर्माच्या, संस्कृतीच्या वेगवेगळ्या पुराणामधून इतकं 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 फेकत आलेले आहेत आणि येथील बहुजन समाज झेलत 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 आलेला आहे। या लोकांना पक्क पक्क माहीत आहे। त्यामुळे इतकं इतकं फेकून फेकून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आणि आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आता रिटायर होणार आहेत आणि त्यामुळे आता पुढचा नंबर जर लावायचा असेल तर आपल्याला फेकावं लागेल। देवेंद्र फडणवीस शर्यतीमध्ये आहेत, परंतु आता नितीन गडकरी यांना माहीत आहे की माझं वय जास्त आहे आणि त्यामुळे मी सिनियर आहे, त्यामुळे माझाच नंबर प्रधानमंत्री पदासाठी लागू शकतो आणि मला विरोध करणारा कोणीही नाही। परंतु जनतेला, येथील जो बहुजन समाज आहे याला जर आपलंसं करायचं असेल, येथील बहुजन समाजाला जर वेड्यात काढायचं असेल तर फक्त फेकावं लागेल। फेका फेका, बहुजन समाज येथील फेकण्याला भुलतो। लक्षात ठेवा, इथं तुम्ही वर्षश्राद्धाच्या नावाखाली, पिंडदानाच्या नावाखाली छत्री दिली, सोनं दिलं, काय काय अर्पण केलं, गहू दिले, तांदूळ दिले, खोबरं दिलं, बिडी दिली, सिगरेट दिलं, गुटखा दिला, तर ते तुमच्या पूर्वजांना, पितरांना पोहोचतं। या फेकण्यावर बहुजन समाज विश्वास ठेवतो आणि अशा या फेकण्यामध्ये हे लोक पटाईत असल्यामुळे हे फेकत राहतात, कारण यांचा चारा, यांचं भक्ष्य, यांचं लक्ष्य हा बहुजन समाज आहे। कारण जोपर्यंत बहुजन समाज येथील गुलाम आहे तोपर्यंत यांचं राज्य अबाधित आहे। त्यामुळे हे फेकत राहणार, फेकत राहणार, फेकत राहणार आणि आमचा बहुजन समाज ऐकत राहणार आणि म्हणत राहणार, वा गडकरीजी, वा गडकरीजी। आणि नितीन गडकरी हे काही पहिले व्यक्ती नाहीत फेकणारे। नितीन गडकरी यांनी एक अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती की माझ्यासारखा सभ्य माणूस कोणी नाही। नितीन गडकरी किती वेळा म्हणतात मी घराणेशाही चालवणार नाही। अरे बाबा, नितीन गडकरी, तुमच्या पोरामध्ये नेतृत्व करण्याची ॲबिलिटी नाही आणि त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की आपली मुलं नेतृत्व करू शकत नाहीत आणि मग त्यामुळे नितीन गडकरींनी त्यांच्या मुलांसाठी हजारो करोडो रुपये कशा पद्धतीने कमवता येतील त्या पद्धतीचे त्यांचे उद्योगधंदे एकदम सेट करून टाकलेले आहेत। इथेनॉलच्या माध्यमातून करोडो रुपये, इम्पोर्ट एक्सपोर्ट असे वेगवेगळे उद्योगधंदे, म्हणजे एकेकाळी स्कूटरवर हिंडणारे नितीन गडकरी आज कोट्यावधी अब्जावधीचे मालक झालेले आहेत। हे कशाच्या जीवावर? परंतु याचा शोध येथील बहुजन समाज कदापिही घेणार नाही, कारण हा बहुजन समाज या फेकण्याचा गुलाम झालेला आहे। अगदी नवीन झालेले रस्ते, नवीन झालेले हायवे उद्घाटनाच्या अगोदर खड्डे पडत आहेत आणि हे दुबईच्या बाता मारत आहेत आणि यांना काय म्हणावं? आमच्या गावच्या रस्त्याचा तर प्रश्न न विचारलेला बरा, कारण गावचा रस्ता हा चंद्रावर रस्ता आहे की रस्त्यावर चंद्र आहे हे कळायला मार्ग नाही, एवढे खड्डे पडलेले आहेत। हायवे म्हणावा असा एकही हायवे दाखवायला नाही। शेतकऱ्यांना लुटलं जात आहे, येथील साधन संपत्ती लुटली जात आहे। लक्षात ठेवा, हे जे दुष्काळाचं जे थैमान मांडलेलं आहे, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे आणि हे केवळ वरवर स्वप्न दाखवण्यामध्ये, हे केवळ खोटी स्वप्न दाखवण्यामध्ये हे लोक पटाईत आहेत आणि यामध्ये नितीन गडकरी यांचा हातखंडा कोणीही धरू शकत नाही। यांना ना देशाचं पडलेलं आहे, ना धर्माचं पडलेलं आहे, ना कशाचं पडलेलं आहे। यांना फक्त स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आहे। कोणावर निर्माण करायचं आहे? येथील बहुजनावर, आणि बहुजन यांचा आंधळा भक्त आहे। लक्षात ठेवा, बहुजन हा जाती जातीमध्ये डिवाइड झालेला आहे आणि या जाती जातीमध्ये पद्धतशीरपणे या लोकांनी भांडणं लावलेली आहेत। मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर, बंजारा पद्धतशीरपणे यांनी भांडणं लावलेली आहेत आणि यातून बहुजन समाज बाहेर पडायला तयार नाही। यामधून कोणालाही काही भेटणार नाही, मराठ्यांना काही भेटणार नाही, ओबीसींना काही भेटणार नाही, बंजारांना काही भेटणार नाही, धनगरांना काही भेटणार नाही, आदिवासींना काही भेटणार नाही।
परंतु या लोकांची पोळी मात्र या नावाखाली भाजली जाणार आहे. त्यामुळे आज देवाभाऊला कोणी जाब विचारायला तयार नाही. लक्षात ठेवा, सगळे बहुजन आपापसामध्ये लढत आहेत, आपापसामध्ये फाईट करत आहेत आणि अशा पद्धतीने यांचं राज्य आबाधित आहे. बहुजना हो, अशीच गुलामी करत राहा आणि असंच फेकल्याला झेलीत राहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.